गुरुवर चिंतन बाबा म्हणतात, ढोळ्या डोंगराच्या कुशीत जाईन, तेथेची पाहिन रूप तुझे. ढोळ्या डोंगराच्या कुशीत जाईन, तेथेची पाहिन रूप तुझे. ते थोडीची जाते कैवल्याची वाट, ते थोडीची जाते कैवल्याची वाट. मोक्षाची पहाट फुटे तेथे, मोक्षाची पहाट फुटे तेथे. ढोळ्या डोंगराच्या कुशीत जाईन, तेथेची पाहिन रूप तुझे. वैराग्याच्या बळे कसीन जमीन, वैराग्याच्या बळे कसीन जमीन. शांतीचे रोप लावीन मी, शांतीचे रोप लावीन मी. ढग्या डोंगराच्या कुशीत जाईन, तेथेची पाहिन रूप तुझे. ढग्या डोंगर जे आहे त्या ठिकाणी निघालेलो आहे आणि अशा पद्धतीचा रस्ता आहे. बाबांची खूप आवड होती गुरुजी तुम्ही एकदा या म्हणून सध्या मी निघालेलो आहे. दंडोत प्रणाम. मी सध्या ढग्या डोंगर म्हणजे जी तपोभूमी आहे या परिसरात आलेलो आहे. जीवनाचा या मंदिर वर्धापनातून आपल्याही जीवनाचा वर्धापन दिन संपन्न व्हावा. आणि हा वर्धापन दिन संपन्न होण्यासाठी देवश्री चक्रधर भगवंतांनी जी नागराज व्यास कपाट्यांना ही तपाची ताकद दिली, हीच तपाची ताकद आपल्या सगळ्यामध्ये यावी. भगवान श्री चक्रधर स्वामी की जय, श्री दत्तात्रेय महाराज की जय, श्री चक्रपाणी महाराज की जय, श्री गोविंद प्रभु महाराज की जय, श्री गोपाल कृष्ण भगवान की जय, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. जाऊन आले खाली कधी? हा चांगली आहे ना.
दंडोत प्रणाम ताई. दंडोत. काय नाव आपलं? नंदा भाऊ लामखडे. आणि तुम्हाला काय वाटत होतं पवार गुरुजी सगळीकडे? पूर्ण महाराष्ट्र पवार गुरुजी फिरलेले. तसं एवढीच जागा राहिली होती ना, एवढी म्हणजे कुठली जागा? ही काटाळवाडा पारनेर तालुका, हा म्हणजे ढग्या डोंगर ना? ढग्या डोंगर. हा. तर इथेच जागा राहिली होती. तर तेवढ्यात पवार गुरुजी आले आमच्यापर्यंत. आणि हे सगळं ईश्वर करतो. सगळं, ताईची इच्छा होती हा. पवार गुरुजी इथं यावं. हा. आणि समोर पाहिलं तर मी त्यांना दिसलो. आणि भेटून कसं वाटलं तुम्हाला? आनंदी. दंडोत. आणि हे जी काय आहे कपार, हे पाहून कसं वाटलं तुम्हाला सर्वांना? छान वाटला. सर्वांना दंडवत प्रणाम. सर्वांना दंडवत प्रणाम. सर्वांना दंडवत प्रणाम. आम्ही सध्या कपारीमध्ये आहेत. कुठे आहेत आता आपण? ढग्या डोंगराच्या कपारीमध्ये. अतिशय खुश आणि आनंदी लोक आहेत सर्व. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. संत अशी मरण्याची जागा निवडतात जी तुमच्या इथे कबार आहे. ही कबार आमच्या संतांनी निवडलेली आहे. ज्या जागेवरती शेवटचा श्वास घ्यावा आणि भगवंत ज्या जागेवरती आमच्या देव ज्या ठिकाणी न्यायला येतो ती जागा म्हणजे ढग्या डोंगर आहे. हे असलेले कपाटे नागराज व्यास, जायराज व्यास कपाटेकडे संन्यास दीक्षा घेतली, त्याग तर केलेला आहे. परंतु त्याग केल्यानंतर त्या त्यागाचा जन्म असतो ज्ञान. आणि बस आता ज्ञान घ्यायचं आहे. मग जायराज कपाटीने विचार केला की हा चतुर प्रज्ञावंत विद्यावंत प्रकांड पंडित ज्याला अभ्यास करण्याची खूप इच्छा आहे, अशा नागराज व्यासांना शिक्षण देण्यासाठी कुणाकडे तरी ठेवलं पाहिजे. आणि म्हणून परांडेकर नागोव्यासांकडे ठेवण्यात आलं. परांडेकर नागोव्यासांनी यांची बुद्धिमत्ता बघितली. अतिशय पहाटे तल्लक बुद्धीचे असे नागराज व्यास कपाटे उठायचे, गुरुला दंडवत करायचे, गुरु पुढे विनत खंदर होऊन बसायचे. कारण ज्ञान, नम्रतेशिवाय ज्ञान कधीच प्राप्त होत नाही म्हणून. आणि म्हणून ही नम्रता असलेला आमचा नागराज व्यास कपाटे त्या ठिकाणी बसायचे. मात्र त्या ठिकाणी परांडेकर नागोव्यासांना एक फिरस नावाचा आजार होता. त्यामुळे ते त्या विद्यार्थ्याला शिक्षण देऊ शकले नाही. वाईट वाटलं जायराज व्यास कपाटेंना, परांडेकर नागोव्यासांना, मी नागराजला शिक्षण देऊ शकत नाही. आणि म्हणून त्यांचे बंधू जे होते त्या बंधूला एक सुंदर चिठ्ठी लिहिली आणि सांगितलं की मी नागराज असा एक विद्यार्थी तुमच्याकडे पाठवत आहे. त्याला तुम्ही ब्रह्मविद्येचं न वंचकत्व करता सगळं ब्रह्मविद्येचे तत्वज्ञान नागराज व्यासांना द्यावं. मल्ली व्यासांनी ती चिठ्ठी बघितली. अतिशय सुंदर नागराजाचं दर्शन झालं, गुरुची भेट झाली आणि आता तत्वज्ञानाला सुरुवात झाली. असलेला ब्रह्मविद्याचा सार गाभा, असलेला ब्रह्मविद्या तत्वज्ञानाचा मूळ गाभा, हा सर्व अस्थिपरी, ही ढोळ्या डोंगराची अस्थिपरी कशी आहे, ही सगळ्या अस्थिपरीचं विवेचन मल्ले महानुभावांनी नागराज व्यास कपाटेंना दिलं. आता मात्र प्रकांड पंडित नागराज व्यास झाले आणि मनात विचार केला की आता मात्र आपण देव शोधण्याला निघावं. मग देव शोधण्याला निघावं तर कुठे जावं? ज्यांचं दर्शन झाल्यानंतर हा जीव पुन्हा पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी मोक्षे जठरे शयनम, परत जन्माला येतच नाहीये. ही भवसंस्कृती चुकल्या जाते, हा संसार चुकल्या जातो. असा जर कोण असेल तर दत्तात्रय महाराज आहे. आणि म्हणून निघालेत नागराज व्यास कपाटे. पोहोचले पंचाळेश्वरला. त्या पंचाळेश्वरच्या वाळवंटामध्ये नागराज व्यास कपाटेंनी आपली साधना चालू केली. साधना करत असताना कधी बळीग्रामला भिक्षेला जावं, कधी राक्षस भुवनला जावं, कधी साष्टी पिंपळगावला जावं, कधी कडारोपणाकडे यावं. हे सगळं चालू असताना एक दिवस विचार केला, प्रभू सगळं केलं रे, सगळा त्याग केला, तू भेटत का नाहीयेस? निघालेले आहेत राक्षस भुवनकडे भिक्षेला. तेवढ्यामध्ये फकीर वेशामध्ये एक महात्मा त्या ठिकाणी दिसला. फकीर वेशातल्या महात्म्याने नागराज व्यासांना विचारलं, मुनिवर कहाँ जा रहे हो? म्हणे मैं भिक्षा लेने जा रहा हूं, मेरे लिए थोडीशी ला म्हणे भिक्षा. आता मात्र अंगावर रोमांच उभे राहिले, हृदयाच्या चिंध्या झाल्या आणि विचार केला की या फकीराला मी माझी भिक्षा कशी देणार? ज्या भिक्षेमध्ये पावित्र्य आहे, ज्या भिक्षेची गोडी अमृतापेक्षा ही गोड आहे, पण फकीराच्या उपयोगी कसं जावं? राक्षस भुवनला गेले, भिक्षा केली आणि तेवढ्यामध्ये राक्षस भुवन सोडताना पटकन एका ब्राह्मणाने आवाज दिला, ओ महात्मे इकडे या, हे संपूर्ण ताट घेऊन जा. आता दुसरं संकट उभं राहिलं.
त्याच्यामध्ये खीर आहे, भजी आहे, भात आहे, कुरडे आहे, पापड आहे, सगळे पदार्थ आहेत. विचार केला हे सगळं एका घरचं अन्न कसं घ्यावं, आणि परत विचार केला नाही अदृष्टाची इच्छा असेल, आज कुणीतरी अभ्यागत येणार असतील, सगळे पदार्थ घेतले, मनात विचार केला आलो त्या रस्त्याने जायचं नाही, त्या रस्त्याला तो फकीर बसलेला असेल, रस्ता चुकून जायचं, आणि म्हणून आता नागराजबास रस्ता दुसऱ्या रस्त्याने निघाले. मात्र त्याही रस्त्याने तो फकीर पुन्हा उभा आहे आणि बघितल्याबरोबर नागराजबास कपाटे घाबरले. हा काहीतरी कुळमंत्र करणारा असेल, हे जादूटोना करणारा असेल, याच्या ठिकाणी नको हे घडायला आपल्याला. मनात विचार, तेवढ्यामध्ये फकीर पुढे आले, म्हणतात बाबाजी डर गए क्या, हमसे घबरा गए. हाँ थोड़ा सा घबरा हो. नहीं मैंने क्या बोला था तेरे को, भिक्षा लाई क्या मेरे लिए. हाँ लाई तो है, लेको. अरे बस ले लो भिक्षा. भिक्षा घेतले. आता मात्र ते फकीर त्याच ठिकाणी बसले. जा त्या गोदावरीच्या गंगेचं पाणी घेऊन ये. नागराजबास गेले, पाणी घेऊन आले, मस्त पैकी जेवण केलं फकीर वेशात मध्ये, आणि बस जेवण केलं आणि जेवण करून ते निघून गेले. मात्र नागराजबास खूप दुःखी झाले. हे प्रभू, तू सांगितलंस की अन्य मार्गाचा संसर्ग नाही करायचा, आणि हे काय घडलं रे मला. आज जेवण नाही, आज काहीच नाही केलं, भिक्षा दृष्टपूत केली दत्तात्रय महाराजांना आणि बसलेली आहे. त्याच अवस्थेमध्ये त्याच दुःखीमध्ये झोपले नागराजबास, आणि पहाटे सुचक पडलं त्यांना की अरे तू ज्याच्या भेटीसाठी आला होतास ना, तो तर तुला भेटला. अरे भेटलाच नाही, त्याने तुझे भिक्षांना सुद्धा सेवन केलं, तो जेवणही करून निघून गेला. पटकन जागा रे दत्तात्रय महाराज, आणि फकीर वेशामध्ये मला भेटलं, मला कळलं पण नाही. देव भेटला तरी मी देवाला ओळखलं नाही, आणि देव भेटला तरी माझ्या भक्तीने माझ्या भावनेने त्याला प्रवेशन करावं, आवडीने द्यावं नाही समर्पण केलं. मी किती कसा असं असेल की देव दिसण्यात आला तरी मी त्याला ओळखू शकलो नाही. आता दुःखाश्रू ढाळायला लागले. त्यांच्या दुःखाला पारावर राहिला नाही. पुन्हा दुसरं सूचक झालं, आता तुझं अनुष्ठान संपलेलं आहे, तू अहमदनगर अहिल्यानगर जिल्ह्याकडे निघून जा, तिथे तुला एक भक्त भेटणार आहे, त्याला तू धर्म उपदेश दे. दत्तात्रय प्रभूंच्या आज्ञेवरून नागराजबास कपाटे आता अहिल्यानगरकडे निघालेली आहेत. अटन विजन भिक्षा भोजन निद्रा स्मरण प्रसाद सेवा करत 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 हेच नागराजबास कपाटे आज जी तुम्हाला इथे समोर कपार दिसते, हा ढगा डोंगर दिसतो, याच कपारीमध्ये नागराजबास कपाटे स्मरण करत बसलेली आहेत. रिकाम असलेल्या कपाटे महानुभावांना या नागराज व्यासांनी याच ठिकाणी धर्म उपदेश दिला. एका चांगल्या वासनिकाला, एका चांगल्या असलेल्या एका माणसाला धर्माचं अधिष्ठान त्याच्या हृदयामध्ये निर्माण केलं, आणि या शहा डोंगरामध्ये, या ढग्या डोंगरामध्ये पहिला महानुभावांचा वासनिक तयार झाला. ती भूमी आहे मंडळी की जिथे आमच्या मुधोपंतांना उपदेश झालेला आहे, ती असलेली पावन भूमी आहे. मला या कपारीची किंवा या भागाची आम्हाला थोडक्यात माहिती द्यावी. सर्वज्ञ श्री चक्रधर्मपा तपोभूमी ढग्या डोंगर ह्या ठिकाणी 350 ते 400 वर्षापासून अनेक आपले साधू संत येऊन नामस्मरण साधना करून राहतात. खाली मंगळवाडीला जातात, भिक्षाविधी करतात, आबळवाडीला जातात, भिक्षाविधी करतात, आणि इथे येऊन 4-4, 8-8 दिवस नामस्मरण करतात. आणि मी अशी माहिती घेतली जादेवाडीच्या बाबांकडून, इथं उद्घाटनाला, मंदिराच्या उद्घाटनास आले होते. बाबांच्या हस्ते कलशारोहण, मूर्ती स्थापना, आणि बाबांनी सांगितलं मी 55 वर्षापूर्वी ह्या ठिकाणी 71ला नाही 71ला या ठिकाणी मी राहून गेलो, आणि मी हा सगळा परिसर बाबांनी भिक्षाविधी केली, आणि म्हणून बाबा ह्या ठिकाणी उद्घाटनाला आलती मंदिराच्या, आणि बाबांनी त्यांनी बरीचशी माहिती दिली. तर बाबांनी असं सांगितलं की आपल्या महानुभाव पंथामध्ये 5 कपारे आहेत. एक ढोऱ्या डोंगर, त्याचा दुसरा बंधू डग्या डोंगर, तिसरा भंडाऱ्या डोंगर, आणि चौथा नाशिक पशी शिन्नरला एक गुंफा सांगितली बाबांनी, आणि 5वी एक गुंफा बाबांनी सांगितली, पण ती माझ्या लक्षात नाही, तिचं नाव माझ्या लक्षात नाही राहिलं. आणि रायरकर बाबा सुद्धा म्हणले मूर्ती स्थळामध्ये तिचा उल्लेख आलेला आहे. चला असो, मी 23ला या ठिकाणी आलो, 3-4 महिने तप साधना केली.
एक मुंबईचे सद्भक्त आले आणि त्यांनी मला इथं मंदिर बांधण्यासाठी 11 लाख रुपये दिले आणि इथल्या शेतकऱ्यांनी जागा सुद्धा दिली. आजूबाजूच्या परिसरांनी हे देवरामदादा गायकर असतील, काही पळसपूरचे लोक असतील, आबळवाडीचे लोक असतील, यांनी सगळ्यांनी भरभराटून साथ देऊन इथं भव्य आणि दिव्य असं श्रीकृष्ण मंदिर उभं केलं. आणि त्या मंदिराच्या वतीनं मी काल वर्धाप दिन केला. वर्धाप दिनाच्या निमित्त पवार गुरुजी सर यांना आग्रहाची विनंती केली आणि योगायोगाने ते सुद्धा या ठिकाणी आले. हो, ही आमची आई आमच्यापाशी राहत असते, ही एक आई आमच्यापाशी राहत असते, हे एक बाळ कुडाले आलंय, त्यांचंही नाव मला माहित नाही, पण ते सुद्धा येत असतो. आणि मी अशी देवाला प्रार्थना करेन का हे परमेश्वरा श्री चक्रधराया सर्वांना धर्माची सद्बुद्धी द्यावं अशी ईश्वराचरणी प्रार्थना करून दंड प्रणाम. अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी साधना रूपी सेवाही ते करत असतात. तेवढंच नाहीये तर अन्य लोक जे आहेत, किती लोक जोडलेले आहेत, किती टक्के साधारण? तरी 80% लोक. हा, 75 ते 80% लोक अन्य लोक जोडलेले आहेत आणि आपल्या धर्माकडे ते आलेले आहेत. तेवढंच नाहीये तर इथं पाहिलं लाईटची व्यवस्था नव्हती, सोलर सिस्टीम बसवलेली आहे. या ठिकाणी पाणी नव्हतं, पाणी आहे, गाठून चाललेले आहे. पाहिलंय. आता ते आपण पाहणार आहे. अग्नीचे कपार आणि ओरिजिनल नाव आहे मानभावाचं धाव. ह्या परिसरात कोणालाही विचारलं मानभावाच्या धावाला जायचंय तर कोणी ढग्या डोंगर सांगतं मानभावाचं धाव हा. असं. आणि इथं जे आहे गायकर दादा, रामदादा गायकर. हा, इथं आहेत. मूर्ती दत्तात्रय प्रभूंची मूर्ती कशी सापडली, कुठं सापडली ते? इथंच आपण बसलो हा, इथे पाठीमागे सापडलेली आहे. जे कपारीचं खोदकाम करत असताना म्हणजे फरशी वगैरे बसवण्यासाठी खोदकाम आमचं चालू होतं. ते खोदकाम करता करता आम्हाला ती मूर्त भेटली, दत्तात्रय प्रभूंची मूर्त भेटली. दत्तात्रय प्रभूंची पुरातन मूर्त भेटलेली आहे, ती आपण पाहणार आहे. तर निश्चितच आपण सर्व सद्भक्त जिथून पाहतात, आपण वेगवेगळ्या ठिकाणी स्थान दर्शनासाठी जातो, पण अशा दुर्मिळ ठिकाणी आपण जरूर भेट द्या. या स्थानाचं वैशिष्ट्य असं आहे, आता उन्हाळ्याचे दिवस आहे, पण कसं वातावरण बाबा? एकच एकदम थंड आहे, गार आहे. त्याच्यानंतर इथे जे आहे रात्रीचं जर आपण इथं थांबलं तर सगळीकडे लाइटिंग आहे, सुंदर आहे, प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी ऑक्सिजन आहे. त्याच्यामुळे आरोग्यासाठी देखील ही जागा शांततेसाठी, स्मरणासाठी अतिशय उत्तम आहे. आपण जरूर या ठिकाणी यावं. चालेल ना बाबा, लोक आले तर एकच नंबर बाबा. त्यांची सेवा करणार. आपला नंबर सांगा. 76 66 10 91 94. हा, नक्कीच बाबांनाही संपर्क करा. काही अडी अडचण असेल तरी फोन करा, जेणेकरून आपल्या या जे काही स्थान आहे, कपार आहे, या ठिकाणी भक्तजन आपल्या साधनेसाठी येतील. सोलर तिकडे खाली आहे का बाबा ते? आणि या ठिकाणी बोर घेतलेला आहे आणि इथून पाणी सगळीकडे जात आहे. आज आपण जे ढग्या डोंगर आहे, जी तपोभूमी आहे, त्या परिसरामध्ये सध्या भ्रमंती करत आहोत. समोर कसं आहे पहा. आपण बऱ्याच वेळेस याही भागात आला असेल, पण हा परिसर पाहिलेला नसेल. चढ लागलेला आहे, पण खडक आहे पाय. खडक दिसतोय सगळीकडे. आणि इथून आपण आता सध्या वरती निघालेलो आहे. इकडे उंच असं डोंगर आहे आणि या साईडला आपलं जे काही मंदिर आहे ते या साईडला आपल्याला खाली दिसत आहे. तर गवत सर्व जाळलेलं आहे. सभोवतीचा परिसर, या ठिकाणी टेंभुर्णीचे काही झाडं आहेत आणि इथून आपण आता सध्या वरती जात आहोत. हा वरचा परिसर पहा. आता
आणखी थोडंसं वरती दिसत आहे, आपण तिकडे जाऊया. अगदी टॉपवर आपण जात आहोत. सगळे दगड दिसत आहेत. पहा कसा परिसर आहे तो. वा, एकदम शेवटच्या टप्प्यावर आपण आलोय आता. वरती थोडासा भाग सपाट आहे. अतिशय सुंदर हा वरती पठार आपल्याला दिसत आहे. मी अगदी उंचावर आलेलो आहे आणि या ठिकाणी टेंभुर्णीचं झाड आहे. हे जे फळ आहे हे देखील खातात, पण आपण तोडणार नाही. खूप छान असे फळं या ठिकाणी टेंभुर्णीचे आलेले आहेत. बरेचसे पिकलेले आहे. पिकल्यानंतर हे पिवळे होतात. आपण अगदी शेवटच्या टप्प्यात आलेलो आहे इकडे. आणि इथून हा डोंगर जो आहे इथं संपलेला आहे. आता पलीकडचा डोंगर या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. पलीकडचा परिसर देखील खाली खोल आहे. आपण शेवटच्या टप्प्यात आलोय आणि या साईडला जे आहे पुन्हा उतार लागलेला आहे. पलीकडे काही डोंगर आहेत आणि हा पूर्ण जो परिसर आहे वर पूर्णपणे सपाट आहे. सायंकाळच्या वेळेस आपण हा परिसर पाहत आहोत. अतिशय शांत, एकांत अशा पद्धतीचा हा परिसर आहे. आपण आता परतीचा प्रवास करत आहोत. इकडे खाली मंदिर आहे. उंचावरून आपलं हे मंदिर जे आहे ते कसं दिसतंय पहा. सूर्य मावळतीला आलेला आहे. ढग्या डोंगराला जाईल कैवल्याची वाट, तेथून जाईल कैवल्याची वाट. ढग्या डोंगराला जाईल ही वाट, तेथून जाईल कैवल्याची वाट. आता सायंकाळची वेळ आहे आणि सूर्य आताच मावळलेला आहे आणि आपलं जे काही मंदिर आहे या ठिकाणी खाली आपल्याला दिसत आहे. आणि तिथंच आपले जे काही अधिकरण आहे, संत महंत आहे, खाली जे काही साधना करण्याची जपाट आहे त्या साईडला आहे. आणि मुद्दाम दुरून हा आपल्याला हा परिसर दाखवत आहे. धन्यवाद, प्रणाम. ढग्या डोंगरवरून आपण हा एकदम सायंकाळी हा परिसर पाहत आहोत. लाईटी लागलेल्या आहेत आणि आपलं मंदिर देखील इथे दिसत आहे. हा परिसर कसा आहे तो रात्रीचं. सध्या ढग्या डोंगर येथील जी कपार आहे, जी गुंफा आहे, या गुंफेमध्ये सध्या या ठिकाणी आहे. आणि येथून समोरचा जो काही परिसर आहे या गुंफेतून तो आपण पाहूया. खूप मोठी लाइटिंग सध्या आपल्याला दिसत आहे. खाली उतार आहे. रात्रीचा मुक्काम
आज ढग्या डोंगर या ठिकाणी आहे. समोर खूप मोठी लाइटिंग आपण पाहत आहोत. कारण ही भूमी तपोभूमी आहे. अतिशय पवित्र असं हे कपार आहे, गुंफा आहे. स्मरणासाठी अतिशय उत्तम या ठिकाणी ही गुंफा आहे. इथेच रात्री देखील मुक्काम केला. पण सर्व सद्भक्तांना माझी विनंती आहे, अशा सुंदर तपोभूमीच्या ठिकाणी येऊन आपली जी साधना आहे, स्मरण आहे, एकांत आहे, त्याचा अनुभव मात्र नक्कीच घ्या. आणि कुणी जर आलेले असेल किंवा येणार असेल तर नक्कीच कॉमेंटमध्ये लिहा, गुरुजी आम्ही येणार आहोत, किंवा बाबाशी आपण संपर्क करा. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम. माझा जो काही या ठिकाणी सहवास होता ते मला शब्दात वर्णन करता येत नाही. पहा, अतिशय सुंदर, रमणीय, साधनेचं पवित्र ठिकाण आहे आणि मला देखील खूप आवडलं. परमेश्वराचरणी मी खूप खूप प्रार्थना करतो, आपल्याला देखील या तपोभूमीचं दर्शन घडावं. या परिसरात असे खूप कपारी आहेत. आभाळवाडीवरून जरी आलं तरी इकडनं बी असा हा रस्ता आहे. या पाण्याच्या जोरावर या ठिकाणी एक बगीचा देखील फुलवलेला आहे बाबांनी. सुंदर सुंदर फुलं या ठिकाणी आलेली आहेत, फळं बी आहेत. आणि इथे जी आहे पाण्यासाठी टँक केलेली आहे. दंडवत प्रणाम. आता बरेचसे लोकांना हे वाटतं, गुरुजी आपण तिथे गेला, आपण तिथे सगळं पाहिलं बी, माहिती दिली, पण आम्हाला जर जायचं असेल तर कशा पद्धतीने जावं? तर एक, आपण जर अहिल्यानगरवरून जर जात असेल तर सुरुवातीला पारनेर हा तालुका आहे. पारनेर पासून टाकळी ढोकेश्वर या ठिकाणी जावे आणि टाकळी ढोकेश्वर पासून आणे हे गाव आहे, तिथपर्यंत आपल्याला वाहनं मिळतात. आणि त्याच्यानंतर आण्यापासून पळसपूर या ठिकाणी वाहनं वगैरे फार कमी जातात. आपले स्वतःचं वाहन असेल तर ठीक, किंवा मोटरसायकल वगैरे जर असेल तर त्या पद्धतीने आपण जाऊ शकता. आणि पळसपूर पासून साधारण एक 1 ते 1.5 किलोमीटरवरती आपले हे कपार आहे, तिथं मंदिर आहे. आणि आपण जर आळेफाट्याहून जर येत असेल तर पुन्हा आपल्याला आण्याला यावं लागतं. आणि आण्यापासून हे जे काही आपलं कपार आहे, गुंफा आहे, ते साधारण 10 ते 15 किलोमीटर अंतरावरती आहे. आपण याही मार्गे येऊ शकता. त्याच्यानंतर बोटा, अक्कलपूर, मुंजेवाडी या मार्गे जर येत असेल तर मुंजेवाडूनही साधारण 2 किलोमीटर अंतरावरती हे आपले कपार आहे. आणि जर आपल्याला त्यातूनही काही अडचण वाटली तर मी काही नंबर देणार आहे, त्या नंबरवरती आपण संपर्क करून आपण आपल्या साधनेसाठी जाऊ शकता. आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर निश्चित लाईक करा, कॉमेंट करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला पुढच्याही व्हिडिओची इंटिमेशन आपल्याला मिळत जाईल. दंडवत प्रणाम.